नसो पण शिदोरी असो अशी काहीची सिच्युएशन झालेली आहे आता. तर यासाठीच आम्ही पण जे आहे ना आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला गेलेलो होतो आणि पेट्रोल पंपावर खूप नाही पण थोडीफार जी आहे ना ती गर्दी होती आणि आता तिथे स्ट्रिक्टली लिहिलेली होती की बॉटल्समध्ये वगैरे पेट्रोल मिळणार नाही, जे पण आहे तुम्ही गाडीमध्ये भरून घ्या. तर मी माझी गाडी फुल करून घेतली आणि आमची कार पण जी आहे ती आम्ही फुल करून घेतली. त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी युगीतला पार्कमध्ये घेऊन गेलो आणि त्यानंतर आल्यानंतर त्याला एवढी भूक लागली, मी त्याला छान पोळी आणि भाजी दिली बटाट्याची करून आणि ते त्याला खायचं नव्हतं. त्यासाठी एवढा त्याचा रडापडा सुरू होता आणि शेवटी असं मलाच त्याला चारावं लागलं. असं खेळत खेळत जे आहे ना ते जेवण त्याला मी चारायला घेतलं. त्याला आज मी म्हटलं होतं की आज तू तुझ्या हाताने खा, पण त्यांनी एवढा वेळ रडून पडून जे आहे ना ते शेवटी आपलंच खरं केलं आणि मलाच शेवटी त्याला चारावं लागलं. आणि मग असं त्याच्यासोबत खेळता खेळता जे आहे ना त्याला मी जेवण चारायला घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी माझे एवढे केस वगैरे ओढले ना की मी काय सांगू. त्यानंतर असं सगळं त्याचं आणि माझं पण जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघांनी पण ब्रश करायला घेतला. माझा इथे ब्रश होऊन पण गेला, पण युगीतचं काही खेळणं संपत नव्हतं आणि त्याला ब्रश करायला एवढा जास्त मला ब्लॅकमेल करावं लागतं ना की मी काय सांगू. तो इझिली ब्रश करत मग कसा बसा जो आहे त्याचा ब्रश झाला. इथे आम्ही सगळं क्लीन करून घेतलं, फेस वॉश वगैरे पण छान असं करून घेतलं. माझं पण केलं आणि मी युगीतचं पण करून दिलं. त्यानंतर जे आहे लगेच आम्ही झोपायला गेलो. आता झोपायला गेल्यावर माझा मुलगा लगेच झोपतो असं नाही, अर्धा पाऊण तास तो तिथे खेळतोच आणि मग त्याच्यानंतर त्याचं इथे खेळणं सुरू होतं. बॉल काय आणले त्यांनी, बॅट काय आणलं, एवढा तो मला त्रास देत होता की मी काय सांगू. मध्येच आमच्या खिडकीतनं डायरेक्ट मून दिसते, तर मध्येच त्याचं जे आहे मूनसोबत बोलणंसुद्धा सुरू होतं. बाय द वे, अंथरुणात गेल्यावर तुमचे मुलं किती वेळात झोपतात ना हे मला नक्की सांगा बरं, का की माझाच मुलगा एवढा वेळ घेतो 1-1.5 तास झोपायला, हे खरंच मला कळत नाही. सोबत मी पण माझं सगळं आवरून घेतलं. उद्या मला डोकं वगैरे वॉश करायचं होतं, तर इथे मी छान तेल वगैरे लावून सोबत मला खेळावं सुद्धा लागलं. अर्धा 1 तास त्याच्यामध्ये गेला. तर असा गेला आजचा दिवस. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला ओके, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.